नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आज आपण मस्त खमंग अशी पालकाची थालीपीठं बघणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यात 5-6 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्यात। आपण आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो। आता थोडीशी कोथिंबीर घेऊयात, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आता आपण हे जाडसर मिक्सरला वाटून घेऊया। हे बघू शकता अशा प्रकारे। मी एक मोठं ताट घेतले, त्यात 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ। आपण मिक्सरला घेतलेलं हे वाटण टाकून घ्यायचे। मी 1 वाटी पालक घेतलाय बारीक, अर्धा चमचा ओवा, हळद, धने पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण थोडं थोडं पाणी करून हे पीठ चांगलं मळून घ्यायचे। पाणी एकदम टाकून नाही घ्यायचं, नाहीतर पीठ पातळ होऊन जाईल। जसं लागेल त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचे। अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे। मी त्यावर थोडंसं तेल टाकून घेते आणि एकदा परत तेलामध्ये पीठ मळून घेते। आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया। मी एक ओला करून रुमाल घेतलाय आणि छोटा उंडा घेऊन आपल्याला त्यावर टाकायचा आहे। अशा प्रकारे थापून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे। मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। आता त्यावर मी तेल टाकून घेते। आता आपण थालीपीठ तव्यावर टाकून घेऊया। अशा प्रकारे थालीपीठ उचलून घ्यायचे। हे बघा, आपलं थालीपीठ एकदम मस्त असं तव्यावर टाकलंय, अजिबात मोडलं नाही। थालीपीठ आपल्याला दोन्ही साइडनं व्यवस्थित भाजून घ्यायचे। गॅस कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मग गॅस वाढवला की थालीपीठ नुसतं जळून जातं, आतमधून व्यवस्थित भाजत नाही। ही थालीपीठं खायला एकदम मस्त अशी लागतात। अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडतील आणि तुम्ही सारखे सारखे अशाच पद्धतीने बनवून खाल। एकदम मस्त अशी ही थालीपीठं लागतात। आपण बघू शकता दोन्ही बाजूनं आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजले। आता आपण त्याला काढून घेऊयात आणि बाकीची राहिलेली थालीपीठं अशाच पद्धतीनं तयार करून घेऊयात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।